मित्रांनो, कलम 302 साठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला जातो. कलम 302 हा दखलपात्र गुन्हा असून अजामीनपात्र गुन्हा आहे. कलम 302 मध्ये मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंडही लागू शकतो. मित्रांनो, खून म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर जीवे मारणे. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा खटल्यामध्ये कोणते घटक लक्षात घेतले जातात त्याबद्दलची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू. खुनाच्या खटल्यामध्ये 3 घटक हे लक्षात घेतले जातात. त्यातला पहिला आहे, आरोपीने मयत व्यक्तीचा खून करण्याचा हेतू होता का? म्हणजेच जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा ती अचानक झाली का? तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हत्येसाठी तयारी करून आला होता का? ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि हे खुनाच्या खटल्यामध्ये लक्षात घेतला जातो. त्यानंतर आहे पीडित व्यक्तीचा मृत्यू होणे. म्हणजे खुनाच्या खटल्यामध्ये मृत्यू होणं खूप आवश्यक आहे, तरच 302 हे कलम लावले जाते. त्यानंतर आहे पीडित व्यक्तीला शारीरिक इजा करण्याचा हेतू होता का, ज्यामुळे पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला. उदाहरणार्थ, एने बीला गोळी मारली. गोळी मारल्यामुळे तो जखमी झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे एने बीला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. म्हणजेच एचा मृत्यू घडवून आणण्याचा एचा स्पष्ट हेतू होता. त्यानंतर आहे एने बंदुकीने बीला गोळी मारली असल्याने त्याच्या या कृतीमुळे बीचा मृत्यू होईल हे एला माहीत होते. त्यानंतर आहे एने बीला गोळी झाडल्यामुळे तो जखमी झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर हे 3 घटक लक्षात घेतले जातात. जर खुनाच्या खटल्यामध्ये हे 3ही घटक नसतील तर अशा खटल्यामध्ये आरोपीला निर्दोषही सोडले जाऊ शकते. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.